परवा एका इंटरव्ह्यू मध्ये मला एक मनापासून एक गोष्ट जाणवली, ती वाटते की ना मला म्हणजे मी असं मी ना मराठी सोडून ना खूप सिनेमा बाकीचे फॉलो करतो, बंगाली किंवा तर तिथे ना ते देवजीत नावाचे सुपरस्टार आहे तिकडचे, तो मस्त पोर आहे. तर त्यांनी ना बंगालमध्ये स्वतःचे मल्टिप्लेक्स बांधलेले की त्यांच्या सिनेमासाठी नाही पण एखादा ऍक्टर झाल्यानंतर. तर मला असं वाटतं ना आमच्यासाठी ना आयकॉनिक आहे मराठी सिनेमाचं माहेर घर, जे लहानपासून आम्ही ऐकतोय, भारत माता थिएटर, प्लाझा थिएटर किंवा प्रभात थिएटर पुण्याचं. तर मला ना मग माहिती नाही ते त्यापैकी किती पैसे असतील ते बांधण्यासाठी, पण मला ना मराठी सिनेमासाठी एक असं थिएटर बांधायचं ना किंवा मल्टिप्लेक्स बांधायचं ना की पुढच्या येणाऱ्या पिढीला कळेल की हे मराठी सिनेमाचं माहेर घर आहे. तर असं काहीतरी मला करायला आवडेल की एक जिथे मराठी सिनेमा लागतील, म्हणजे 3-4 स्क्रीन असतील आणि मराठी सिनेमा लागतील, तर ते मग पुढच्या पिढीसाठीचं मराठी सिनेमांचं माहेरघर, ज्याचं नाव कदाचित भारत माताचा प्लाझा, प्रभातमध्ये येऊन सिनेमा पहा अशी टॅगलाईन वगैरे असेल. पण हे आयकॉनिक अजूनही ते थिएटर आमच्या मनात आहेत. सिंगल स्क्रीन ना, जिथे पंखे चालू आहेत, गरमी आहे, पण सिनेमावर प्रेम करणारा प्रेक्षक आहे जो त्याची गोष्ट तमा नाही पण तो सिनेमात पूर्ण घुसलाय. तर तसं काहीतरी मला एक थिएटर मराठी सिनेमासाठी त्या पैशात बांधायला आवडेल.